मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले दावोसला. अजून शिंदे काय फडणवीसांशी बोललेले नाही. दावोस मध्ये देवेंद्र फडणवीस राजदीप सरदेसाईंना बोलताना असं म्हणाले की मला मुंबईत जाऊन द्या, सगळे प्रश्न सुटतील. एकनाथ शिंदे आणि मी चर्चा करतो आणि मग यातून मार्ग निघेल. आता फडणवीसांशी बोलून मार्ग निघणार हे एकनाथ शिंदेना पटणार आहे का, हा खरा प्रश्न आहे. एकनाथ शिंदेनी ऑलरेडी दिल्लीला जाण्याची, अमित शहाना भेटण्याची तयारी केलेली आहे. लक्षात घ्या, एकनाथ शिंदेचे महायुतीतले गॉडफादर हे अमित शहा आहेत. प्रत्येक वेळेला अमित शहानी एकनाथ शिंदेची बाजू घेतलेली आहे. गेल्या वेळेलाही एकनाथ शिंदे जेव्हा अमित शहाना भेटायला गेले तेव्हा पहिल्यांदा अमित शहानी त्यांना झापलं. त्यांना असं सांगितलं की एका पक्षातले दुसऱ्या पक्षात जात असतील तर आम्ही काय करणार, असा काही नियम बनवू शकत नाही वगैरे. पण नंतर जाऊन इथे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला, विशेषतः रवींद्र चव्हाणांना असा आदेश दिला की तुम्ही अशी पळवाटपळवी करू नका, हे थांबवा, आपल्याला एकनाथ शिंदेची गरज आहे. एकनाथ शिंदे जेव्हा जेव्हा दिल्लीत जातात तेव्हा तेव्हा अमित शहाकडून काहीतरी घेऊन येतात. अमित शहानी पुढचं बघितलेलं असेल राजकारण, त्यामुळे ते एकनाथ शिंदेना सांभाळून घेत असतील. पण यावेळेला अमित शहानी एकनाथ शिंदेची बाजू घेऊ नये म्हणून भारतीय जनता पक्षाने आधीच फिल्डिंग लावलेली आहे. अमित शहापर्यंत आपले आक्षेप सगळे पोहोचवलेले आहेत. आधी 2-3 दिवस आशिष शेलार, अमित साटम दिल्लीला गेले होते. तिथे शिंदे गटाचे, शिंदे सेनेचे राहुल शेवाळे सुद्धा गेले. तिघांनी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. त्या चर्चेतून काही निघालं नाही, कारण कोणाला डिसिजन पॉवर नव्हत्या, निर्णय घेण्याची अधिकार कोणाला नव्हता. त्यामुळे नुसत्याच चर्चा होत राहिल्या. 100% आशिष शेलार आणि अमित साटम यांनी अमित शहाना हे सांगितलं असणार की आमच्या हातातून काय होणार नाही, पण शिंदे तुमच्याकडे आले तर यावेळेला शिंदेचं काय ऐकून घेऊ नका. आपल्याकडे महापौर पदाचे चांगले उमेदवार आहेत आणि आम्ही तर अशी भूमिका घेतली आहे की शिंदेना स्थायी समिती, बेस समिती किंवा कोणतीही मोठी समिती आहे त्याचं अध्यक्षपद द्यायचं नाही. त्यांनी फार नॉन कोऑपरेशनची भूमिका घेतली तर त्यांनी सहकार्य केलं नाही तर त्यांच्याशी सुद्धा सहकार्य करायचं नाही. आपली ताकद आहे. एक वेळ असंही पसरवण्यात आलेलं आहे की उद्धव ठाकरेंचे नगरसेवक, 65 नगरसेवक गैरहजर राहतील, त्यामुळे आपल्या महापौराची निवडणूक होणं सोपं जाईल.